नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे. माझे सहकारी जालन्यातनं अंतरवली सराठी येथून लक्ष्मण सोळंके जॉईन झालेले आहेत आणि मी पण प्रवास करतोय. पश्चिम विदर्भामध्ये आहे. आता मेहकर म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर जवळ जाणार आहे. संजय रायमुलकर यांचा मतदारसंघ आहे. तिथून आम्ही ग्राउंड झिरो करणारच आहोत. पण त्याच्या आधी या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरती ज्या फॅक्टरचा सर्वाधिक परिणाम होईल असं म्हणतात, त्या जरांगे फॅक्टर म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो इश्यू आहे, त्या अंतरवली सराटीमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांनी जे जे इच्छुक आहेत अशा मंडळींना बोलावलेलं आहे. आणि लक्ष्मण तुम्हीच सांगा, की आज सकाळपासून तुम्ही तिथे काय बघत आहात, कशासाठी बोलवलंय, कुठून लोक आलेत, किती लोक आलेले आहेत, सविस्तर सांगा. राऊत सर, आपण बघू शकतो निश्चितपणे मनोज जरांगे पाटील यांनी जे विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्याकडे मोठ्या प्रमाणात इच्छुकांचे जे प्रस्ताव होते ते दाखल झाले होते. मात्र आपण बघू शकतो की एका एका मतदारसंघातून कमीत कमी 100 असे प्रस्ताव या ठिकाणी दाखल झालेले. त्यामुळे एकंदरीत आपण बघू शकतो की मनोज जरांगे पाटील यांचा सुद्धा गोंधळ या ठिकाणी उडालेला आहे. कारण प्रत्येक जण हा आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि त्यातच आता मनोज जरांगे पाटील यांनी हा सगळा गोंधळ संपुष्टात आणण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक जो मतदारसंघ आहे विधानसभा मतदारसंघ त्या मतदारसंघातले सगळे इच्छुक या ठिकाणी बोलवायला सुरुवात केलेली आहे आणि या इच्छुकामधून एक उमेदवार कसा ठरवायचा याबाबत त्या संपूर्ण इच्छुक उमेदवारासोबत आता या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची चर्चा सुरू आहे. आपण बघू शकतो की सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी इच्छुक उमेदवारांची गर्दी या ठिकाणी जमायला सुरुवात झाली होती. जवळपास सकाळी 7 वाजल्यापासून तर आतापर्यंत 3,000 उमेदवार या ठिकाणी आतापर्यंत या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यामुळे आपण बघू शकतो की इच्छुकांची संख्या ही आता वाढतच जाणार आहे. यात आता संभाजीनगर, हिंगोली आणि आता यानंतर आता जालन्याचा नंबर या ठिकाणी लागणार आहे आणि त्याचप्रमाणे राज्यातील इतर जिल्ह्यात त्यामुळे आपण लक्ष्मण, माझा आवाज जर पोहोचत असेल, लक्ष्मण माझा आवाज पोहोचतोय? हो हो पोहोचतोय. माझा प्रश्न असा आहे, की मी मनोज जरांगे पाटील यांचं पूर्ण भाषण जे या उमेदवारांना बोलवण्यासंदर्भात त्यांनी केलं होतं ते ऐकलं. ते असं म्हणाले, की जे ज्या मतदारसंघातले इच्छुक आहेत त्यांनीच यायचं आहे. अजिबात आपले मित्रपरिवार घेऊन यायचे नाहीयेत. आल्यानंतर जे 5-6 जण आहेत मी त्यांना एकेकाला समोर बसवेन विधानसभा मतदारसंघात. मला माहिती आहे, की कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाचं बळ आहे. सो आता जे काही सकाळपासून सुरू आहे, एका एका मतदारसंघामध्ये किती किती लोक इच्छुक आहेत, हा एक प्रश्न. म्हणजे तुम्ही काही 2-3 उदाहरणं दिली तर फारच उत्तम आहे. कोण नामवंत लोक आहेत हा दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न असा, की मनोज जरांगे पाटील जसं म्हणाले, की तुम्ही कुणाही मित्राला वगैरे घेऊन येऊ नका. तर तसं लोकांनी केलंय, की आपले समर्थक घेऊन येतायत ते? निश्चितपणे राहुल सर, तुमचा प्रश्न सुद्धा योग्य आहे. या ठिकाणी जे इच्छुक येत आहेत त्यांच्यासोबत 1 ते 2 व्यक्ती अशा सोबत येत आहेत. मात्र याचबरोबर जे काही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत की ज्यांनी उमेदवारीसाठी अर्ज केला होता, भाजपचे काही लोक आहेत की त्यांनी आपला अर्ज दाखल केला होता, मात्र त्यांची उमेदवारी मिळणार नाही अशी त्यांना माहिती मिळाल्याच्या नंतर या 4 दिवसात जी इच्छुकांची जी संख्या आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आपण बघितलं असेल की मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढायची की नाही लढायची ही घोषणा करापर्यंत 800 अर्ज या ठिकाणी दाखल झालेले होते. मात्र आता आपण बघू शकतो ही अर्जांची संख्या 3,000पेक्षा अधिक वाढलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी हा संपूर्ण आता आपल्याला जो इच्छुकांचा गोंधळ आहे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय आणि विशेष म्हणजे हे इच्छुक जाताना आपण जर एक प्राथमिक स्वरूपात जर बीडचा माजलगाव विधानसभा मतदारसंघ जर धरला तर या मतदारसंघातून पूर्वी 10 ते 15 इच्छुक उमेदवार होते. मात्र ही संख्या आता 100च्या पार गेलेली आहे. त्यामुळे आपण बघू शकतो की या ठिकाणी इच्छुकांची जी संख्या आहे दिवसागणिक आता वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे उमेदवार निवडीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या समोर सुद्धा निश्चितपणे आता प्रश्न निर्माण झालेला असेल की कारण उमेदवारी द्यायची तर कुणाला द्यायची. कारण यात येणारी जी तुम्ही ज्याप्रमाणे म्हणलं की वेगळं कुणी असं आहे, वेगळं म्हणजे असं की ज्या उमेदवारांना त्या पक्षांनी त्या ठिकाणी आपली उमेदवारी मिळणार नव्हती अशांनी सुद्धा आता या ठिकाणी की मी या कार्यक्रमात समाजासाठी काम केलं किंवा या कार्यक्रमाला मी पाणी वाटप केलं अशा अशा उमेदवारांची संख्या सुद्धा या ठिकाणी आता वाढायला सुरुवात झालेली आहे राऊत सर. ओके. आता मुख्यत्वे काही महत्वाचे तुम्हाला चेहरे दिसले का, की जे तुम्हाला अपेक्षित नव्हते?
जसं तुम्ही म्हणालात, की काही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत, काही भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत. अशी जी काही प्रॉमिनंट नावं तुम्हाला दिसली का? ते चेहरे दिसले का? आणि दुसरं आहे, की गेवराईमधून लक्ष्मण पवार जे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, त्यांनी उमेदवारी घेतलेली नाही आणि भारतीय जनता पार्टीनं पण तिथे उमेदवार दिलेला नाही. सो असे काही विद्यमान आमदार तुम्हाला दिसले, की जे या गर्दीमध्ये आहेत? विद्यमान आमदार तर सध्या तर या ठिकाणी आलेले नाहीये. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी रात्रीच्या वेळेस या ठिकाणी भेटी घेतलेल्या आहे आणि हं. त्याचबरोबर आपण बघू शकतो की भाजपचे जे बीडचे प्रदेश अध्यक्ष म्हणून ते किसान मोर्चाचे होते, त्यांनी सुद्धा जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे. त्याचबरोबर जालन्याचे जे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत राजाभाऊ देशमुख, ज्यांच्या नेतृत्वामध्ये आता लोकसभा निवडणूक लढण्यात आलेली आहे. ती लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव करण्यामध्ये राजाभाऊ देशमुख यांचा सिंहाचा वाटा होता. मात्र त्यांनी भोकरदन विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना त्या ठिकाणी राष्ट्रवादीला जागा सुटल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली नाहीये. मात्र ते पूर्वीपासून मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाच्या कार्यक्रमात सक्रियतेने सहभागी होते. त्यांनी मात्र आज या ठिकाणी येऊन उमेदवारी मागितलेली आहे. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या कन्नड असेल, सोयगाव असेल, बीड मधल्या अनेक मतदारसंघ असेल, या मतदारसंघातून आता असं चित्र समोर यायला सुरुवात झालेली आहे. ओके. लक्ष्मण तुम्ही थोडंसं आता कॅमेऱ्याच्या बाजूला व्हा, पण त्याच्या आधी माझा प्रश्न ऐका. पुन्हा तुम्ही कॅमेऱ्याच्या मध्यभागी या. प्रश्न माझा असा आहे, की समाजातला कोणता स्तर आहे, की जो मनोज जरांगे पाटील यांच्याकडे उमेदवारी मागतोय? काही तालेवार नेते आहेत का? जे तालेवार काही कुटुंबातली मंडळी आहे का? कुणी मातब्बर माणसं आहेत का? मोठ्या प्रमाणात गाड्या घेऊन आली आहेत का? गाड्या कोणत्या आहेत? टू व्हीलर आहेत, फोर व्हीलर आहेत. फोर व्हीलरमध्ये स्कॉर्पिओ आहे, इनोव्हा आहे. आत्ताचं जे चित्र तुम्हाला दिसतं, कॅमेरा तसाच ठेवा, फक्त बाजूला जा, कारण त्यातनं महाराष्ट्राला जो जायचा तो मेसेज जाईल. आणि मग ते तिथलं आत्ताचं चित्र आम्हाला जरा विस्तृतपणे तुम्ही सांगा. निश्चितपणे राहुल सर, आपण बघू शकतो की या ठिकाणी सकाळपासून ज्या रांगा सुरू झालेल्या आहेत, त्या आपण बघू शकतो की या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी जे इच्छुक उमेदवार येत आहेत, त्यांच्यामध्ये दुचाकी चालकापासून, जो उमेदवार आहे ज्याच्याकडे दुचाकी आहे किंवा तो कुणाच्या तरी गाडीवर आलेला आहे, त्यांच्यापासून तर फॉर्च्युनर कार असेल, इनिवा असेल, टोयोटांच्या ज्या महागड्या गाड्या असेल, अशा गाड्यात येणारे सुद्धा उमेदवार या ठिकाणी आहेत. त्यामुळे आपण बघू शकतो की सर्वसामान्य घरातल्या उमेदवारापासून एक श्रीमंत घरातल्या जे प्रस्थापित असतात जिल्ह्यात राजकारणात, त्यांना संधी मिळाली नसती, मात्र राजकारणात ते सक्रिय असतात. अशा लोकांची सुद्धा संख्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळते आणि बहुतांश जे उमेदवार आहेत हे ग्रामीण भागातले जास्त प्रमाणात या ठिकाणी दिसतात. कारण की ज्यांनी सक्रियतेने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभाग घेतला होता, अशा उमेदवारांची संख्या ही सर्वाधिक आहे. आणि त्यानंतर मध्यमवर्गीय आणि त्यानंतर जे प्रस्थापित घरं असतात, ते तालुक्या प्लेसेसला किंवा जिल्हा प्लेसेसला जे प्रस्थापित घरं असतात, की जे राजकारणात सक्रिय असतात, अशा घराण्यातले सुद्धा या ठिकाणी प्रस्थापित जे उमेदवार आहेत, ते सुद्धा या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे उमेदवारी मागतायत. राहुल ओके. सर. लक्ष्मण आणखीन एक मुद्दा आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 3 भूमिका घेतल्या होत्या. एक म्हणजे उमेदवार उभा करू, दुसरं म्हणजे एससी आणि एसटीच्या उमेदवारांना पाठिंबा देऊ आणि तिसरं म्हणजे उमेदवार पाडू. तर त्यातले मराठा समाजाची वगळून म्हणजे आता जे येणारे आहेत ते बहुतेक तर मराठा समाजाचेच असणार आहेत. मराठा समाजाचे किती आहेत आणि तुम्हाला असं दिसलं का, की इतर जातीतले लोक सुद्धा स्पेशली ओबीसीतले, त्यातल्या त्यात धनगर समाजाचे, त्यातल्या त्यात वंजारा समाजाचे अपवादात्मक तरी लोक तिथे आलेले आहेत? निश्चितपणे सर, या ठिकाणी आपण बघू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आरक्षित मतदारसंघ आहे, ज्या ठिकाणी एससी असेल, ओबीसी असेल, अशा अशा ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणातून या ठिकाणी उमेदवारी मागण्यात आलेली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आज एक वेगळा असा निर्णय घेतलेला आहे की जे ठराविक जातीसाठी जो मतदारसंघ या ठिकाणी राखीव करण्यात आलेला आहे, मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची आजच्या ऐवजी 2 दिवसांनी या ठिकाणी मुलाखती ठेवलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी त्या मतदारसंघात सुद्धा 20 ते 25 इच्छुक असे उमेदवार आहेत की ते या ठिकाणी उमेदवारी मागतायत. त्यात मग एससी कॅटेगरीची संख्या ही सर्वाधिक आहे आणि त्यानंतर मग काही ओबीसीचे पण आहेत, की जसं की नांदगाव असेल, मालेगाव असेल, येवला असेल, या भागातून ओबीसी कॅटेगरीचे उमेदवार सुद्धा या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे दाखल झालेले आहे आणि त्यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज या ठिकाणी मागवलेला आहे. त्याचबरोबर आपण बघू शकतो की तृतीय पंथाकडून सुद्धा या ठिकाणी नांदेडमधून विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि
विशेष म्हणजे की जे निवडणूक आयोगाने ब्रँड अँबॅसेडर म्हणून ज्या तृतीयपंथींना प्रेझेंट केलं होतं, त्यांनी सुद्धा या ठिकाणी नांदेडमधून उमेदवारी मागितलेली आहे. आणि ह्या तृतीयपंथीचं विशेष म्हणजे की ते डबल PhD असलेले आहे आणि त्यांच्याकडे आज 8 डिग्र्या, ज्या पदवीधरांच्या 8 डिग्र्या त्यांच्याकडे आहेत, अशांनी सुद्धा या ठिकाणी उमेदवारी मागितलेली आहे. त्यामुळे निश्चित बघू शकतो आपण की सर्वसामान्यापासून तर विशिष्ट जातीच्या लोकांनी सुद्धा या ठिकाणी मनोज जरांगे पाटील ओके. यांच्याकडे उमेदवारी मागितलेली आहे. लक्ष्मण, माझ्या मते आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा समजून घ्यायची गोष्ट, ही गोष्ट मनोज जरांगे पाटील यांची पहिली परीक्षा असं मी मानतो. कारण ते काही राजकारणी नाहीयेत. मागणी करणं, त्यासाठी सरकारला प्रश्न विचारणं, काही जणांच्या मते वेठीला धरणं, हे तुलनेनं सोपं आहे. आता जेव्हा निवडणुकीच्या राजकारणात तुम्ही येतात आणि स्वतःच जरांगे पाटील म्हणतायत, की जर 5 लोक असतील तर त्यातले 4 जण नाराज होणार आहेत. ते नाराज झालेले लोक नंतर कसं रिॲक्ट करतात, हा एक भाग आहे. त्या 5 जणांपैकी एकाला निवडणं हा त्याहून कठीण भाग आहे. आणि गोष्ट अशी आहे की तुमच्याकडे कुठलीही पक्षीय संघटन नसताना अमुकच एक उमेदवार विजयी होऊ शकतो, अशा पद्धतीचाही अंदाज बांधणं ही त्याहून कठीण बाब आहे. सो हे मला विचारायचं आहे लक्ष्मण, की आता मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी हे किती कठीण असणार आहे? ते वैतागणार आहे, त्यांचा एकूणच त्रागा मला दिसतोय 2-3 दिवसापासनं. आता नेमकं मनोज जरांगे पाटील काय करतायत? आणि मी जे म्हणालो की मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी ही पहिली राजकीय परीक्षा असणार आहे, तर याच्याकडं कसं बघता येईल? निश्चितपणे राहुल सर, तुम्ही आणि म्हणल्याप्रमाणे आता मनोज कॅमेऱ्याच्या समोर जरांगे तुम्ही या, पाटील कारण कॅमेऱ्याच्या समोर येऊन तुम्ही बोलायला पाहिजे. की तुमच्या म्हणण्याप्रमाणे ही मनोज जरांगे पाटील यांची निश्चितपणे परीक्षा असणार आहे. कारण की आपण बघू शकतो की या मतदारसंघामध्ये आपण ज्या मतदारसंघातून जे उमेदवारांची संख्या येते, ही संख्या जर बघितली इच्छुकांची, तर निश्चितपणे मनोज जरांगे पाटील यांची एक उमेदवार निवडणं ही बाब खूप महत्वाची आहे. कारण की याच्यात कुठल्याही प्रकारची बंडखोरी झाली नाही पाहिजे. त्याचबरोबर कुठलाही उमेदवार या ठिकाणी जो इच्छुक आहे तो नाराज झालेला नाही पाहिजे. कारण की अनेक 13 महिन्यापासून अनेक जे कार्यकर्ते आहेत ते मराठा समाजासाठी किंवा समाजाच्या विविध आंदोलनामध्ये ते सक्रियतेने सहभाग घेत आहेत. त्यामुळं हा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांना सुद्धा निश्चितपणे पडला असेल. कारण की निश्चितपणे आपण बघू शकतो की आता जी संख्या वाढतीये, त्या मनोज जरांगे विधानसभेसाठी आपण बघितलं असेल की संभाजीनगर विधानसभा जी सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झाली होती, त्या विधानसभेच्या लोकांनी 10 वाजता आतमध्ये प्रवेश देण्यात आलेला होता आणि त्यांची तब्बल 3 तास त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा झाली. संभाजीनगर जिल्ह्यातले जे 8ही मतदारसंघ आहे, या मतदारसंघाची जर संख्या बघितली तर ही 30 अशा प्रकारे गेलेली होती. त्यामुळे सगळ्यांशी चर्चा करून एक निश्चित उमेदवार देणं ही खरं मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा सत्व परीक्षा असणार आहे. आणि त्याचमुळे मनोज जरांगे पाटील यांच्या समोर सुद्धा आता जसं राजकीय पक्षासमोर प्रश्न निर्माण होतो, तसाच प्रकारचा प्रश्न आता मनोज जरांगे पाटील यांच्या समोर सुद्धा निश्चितपणे आता या ठिकाणी उभा टाकणार आहे. ओके लक्ष्मण, राहुल सर, 500 रुपयाचा बॉन्ड तुम्ही घेऊन या असं मनोज जरांगे पाटील म्हणाले होते. आणि तुम्ही आम्हाला लिहून द्या. त्यातला एक बॉन्ड व्हायरल झाला आणि त्याबद्दल पण नाना तर्क वितर्क चर्चा सध्या सोशल मीडियावरती आहे, मी सकाळी बघितली. तर लोक बॉन्ड घेऊन येत आहेत का? आवाज आवाज नाही येते सर. माझा प्रश्न असा आहे की मनोज जरांगे पाटील म्हणाले होते की तुम्ही बॉन्ड घेऊन या. असा एक बॉन्ड कालपासून व्हायरल झाला, त्याच्यावरती सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. तर लोक आता बॉन्ड घेऊन येत आहेत का? निश्चितपणे सर, आपण बघू शकतो तुम्ही जो बॉन्डचा विषय काढलेला आहे, हे जे बॉन्ड आहे हा प्रत्येक उमेदवार ज्याच्या त्याच्या पद्धतीने घेऊन येतोय आणि तो प्रत्येक उमेदवार असं लिहितोय की मराठा समाजाच्या सगळ्या मागण्यासाठी मी तात्पर्याने काम करेन. त्याचबरोबर धनगर असेल, ओबीसी असेल, SC असेल, या आरक्षणाबाबत सुद्धा मी काम करेल, अशा प्रकारचे बॉन्ड अनेक जण घेऊन येत आहेत. मात्र आपण बघू शकतो की ही बॉन्ड देणाऱ्याची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि हे बॉन्ड देणारे हे जे सर्वसामान्य इच्छुक आहे यांच्याकडून मात्र हे बॉन्ड येत नाही. मात्र ज्या लोकांना राजकीय वलय, ज्यांनी पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, अशा निवडणुका ज्यांनी लढलेल्या आहेत, अशा प्रकारचे लोक या ठिकाणी बॉन्ड बॉन्ड घेऊन येत आहेत. त्याचबरोबर तुमच्यासाठी विशेष महत्वाची बाब सांगतो की आजच केंद्रीय मंत्री जे रावसाहेब दानवे यांची बंधू आहे भास्कर दानवे यांनी सुद्धा अपक्ष असा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आणि आता आपल्याला माहिती अशी मिळते आहे की ते सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे अपक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणी बॉन्ड घेऊन येण्याची शक्यता आहे, अशी सूचना सुद्धा आपल्याला माहिती दिलेली आहे. त्यामुळे आपण बघू शकतो की ही बॉन्ड आणणाऱ्यांची जी संख्या आहे
ही राजकीय लोक जे ज्यांना राजकीय पार्श्वभूमी आहे अशा प्रकारचे लोक या ठिकाणी ते बॉन्ड घेऊन येण्याचा प्रयत्न करतायत. अनेकांनी बॉन्ड घेऊन सुद्धा आलेले आहे. मात्र अद्यापपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी ते बॉन्ड अद्यापपर्यंत स्वीकारलेले नाहीये. मात्र ज्यावेळेस निश्चितपणे एक उमेदवार निश्चित होईल त्याच्याकडून मात्र तो लेखी बॉन्ड केल्या जाईल असं सुद्धा या ठिकाणी बोलल्या जात आहे. राहुल सर. फाईन. आता एक काम करा लक्ष्मण, तुम्ही आता कॅमेरा तुमचा घ्या आणि तुमच्या कॅमेरामॅनला जी गर्दी दिसते आहे त्याच्याशी तुम्ही बोलत बोलत हे कोण लोक आहेत, काय घेऊन आलेत, ती सगळी गर्दी आपल्या प्रेक्षकांना दाखवा. पुढची 5 मिनिट तुम्ही त्यांच्याशी बोला. मला माहिती आहे की तिथे एकच टॉवर असणार आहे, हजारो मोबाईल तिथे आता ऍक्टिव्ह झालेले आहेत, त्यामुळे कदाचित तुमचं नेटवर्क जाईल. परंतु तुम्ही बोलत राहा, लोकांशी बोला, कोण लोक आलेले ते एकदा महाराष्ट्राला दाखवा. आणि जसं जसं तुम्ही त्यांच्याशी बोलत जाल तसं तसं आपोआप त्यांचा उलगडा होईल. त्यांच्या हातातला बॉन्ड दाखवा, त्यांची पार्श्वभूमी विचारा, कुठून आलात विचारा, तुमच्या मतदारसंघात किती लोकांनी फॉर्म भरलाय, असं तुम्ही विचारत जा आता. हा, निश्चितपणे सर. आपण बघू शकतो की आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उमेदवार आलेले आहेत. आपल्यासोबत आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते. मला अपेक्षित मोठ्या आहे की प्रमाणात तुम्ही या पुढे ठिकाणी पुढे चालत जा लक्ष्मण, तुम्ही पुढे पुढे चालत जा आता. तर काय बाबा, आपण बघू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उमेदवार आलेले आहेत. मला सांगा की तुम्ही उमेदवार म्हणून या ठिकाणी आलेले आहात. कुठल्या जिल्ह्यातून या ठिकाणी उमेदवार म्हणून तुम्ही या ठिकाणी आलेले आहात? हा. हिंगोली जिल्ह्यातून आलो. हिंगोली विधानसभा. हम्म. तर हिंगोली विधानसभेसाठी इच्छुक आहे. अच्छा. काय तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्याकडे तुम्ही काय उमेदवारी म्हणून अर्ज दाखल केलेला आहे? काय तुमची मागणी असणार? हे मराठा समाजावर किंवा मराठा समाजाचा काहीतरी उद्धार व्हावा त्यासाठी गेल्या 20 वर्षापासून मी या प्रवाहामध्ये आहे. आणि खरोखर मी आतापर्यंत बघितलं खालच्या लेवलला गेलेलं आहे. आरक्षण नसल्यामुळं किंवा हे जास्तीत जास्त लोक मराठा समाजाची शेती करतात. आणि शेती तर आपण आता बघतो की निसर्ग साथ देत नाही. पण हे निसर्ग न साथ दिल्यामुळं सर्वांचं खर्चीकरण होतं. कुठल्या एखाद्या विद्यार्थ्याला जर मेडिकलला जायचं असेल, कुठल्या एखाद्याला इंजिनिअरिंग जायचं असेल तर आपण तिथे कमी पडतो. आणि 2-4 मार्क जर कमी पडल्यामुळे तिथे त्यांना नंबर लागत नाही. ही फार मोठी शोकांची आपल्या मराठा समाजासाठी आहे. आणि हे जर आपल्याला पुढे करायचं असेल नाही, तुम्ही आता उमेदवार म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्याकडे काय बॉन्ड वगैरे दिलेला आहे? काय तुम्ही मागणी केलेली आहे? मी माझा बायोडाटा दिलेला आहे. आपल्यासोबत आणखी काही उमेदवार आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा या ठिकाणी बोलणार आहोत. की मला दादा सांगा, तुम्ही कोणत्या मतदारसंघातून या ठिकाणी आला आहात आणि तुम्ही आता मनोज जरांगे पाटील यांच्याकडे काय उमेदवार म्हणून तुम्ही काय अर्ज दिलेला आहे, काय मागणी केलेली आहे? त्यातील कळमनुरी विधानसभेसाठी मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासारखं नेतृत्व मला तर असं वाटतं की कित्येक वर्षांनी कित्येक दशकांनी एकदा उपलब्ध होतं. अतिशय निस्वार्थी नेतृत्व, युवकांना प्राधान्य देणार, समाजातील सर्व तळागाळातल्या लोकांना प्राधान्य देणार आणि आजकाल निस्वार्थपणा, अतिशय निस्वार्थी नेतृत्व आहे. त्यामुळे पक्षाच्या मुख्यालयासमोर जेवढी गर्दी नसते त्याच्या 100 पट गर्दी आज आंतरवालीत होत आहे. आंतरवाली हे नवीन शक्ती केंद्र म्हणून महाराष्ट्रात उदयास आलेलं आहे. तर त्या अनुषंगानं शैक्षणिक, सामाजिक आणि इतर कुठल्याही स्वरूपाचे जे प्रश्न ते मनोजदादा जरांगे पाटील समर्थपणे हाताळू शकतील, हा तरुणांना विश्वास असतो. आणि त्या अनुषंगानं एक निस्वार्थी नेतृत्वाकडे आम्ही उमेदवारी मागतो. मला हे सांगा की तुम्ही आता उमेदवारी मागताना नेमकं जरांगे पाटील यांना काय कागदपत्र दिलेली आहे? काही बॉन्ड पण आहेत, काही लोकांनी बॉन्ड पण दिली. तुम्ही तशा प्रकारचा काही बॉन्ड दिलाय का? बॉन्ड हा जो कन्सेप्ट आहे तो ज्या भागामध्ये उमेदवार द्यायचे नाही आणि त्यांचा मराठा आरक्षणाला सपोर्ट आहे अशा उमेदवारांसाठी तो बॉन्ड आहे. इतर उमेदवारांसाठी तो आहे. हे उमेदवार पाठीमागे झाला कार्य, तुमची कारकीर्द, तुमची शक्तिस्थान याचा उल्लेख त्या बायोडाटामध्ये केलेला आहे आणि त्याचं सूक्ष्म अवलोकन करून निश्चितपणे आपण बघू शकतो आपल्यासोबत आणखी काही उमेदवार आहेत. मला खात्री आहे की ज्या पद्धतीचं दृश्य आता महाराष्ट्र बघतो आहे त्यानंतर साधारणपणे आपल्याला अंदाज आला असेल की श्री मनोज जरांगे पाटील यांच्याकडे उमेदवारी मागणारे कोण आहेत. लक्ष्मण, आपल्याला आणखी काही लोकांशी बोलावं लागेल. आपण आणखी काही लोकांशी बोलत राहू, पण साधारणपणे हा बोला. निश्चितपणे राहुल सर, आपण बघू शकतो की आपल्यासोबत आणखी काही आहे
की जे आपल्या या ठिकाणी आलेले आहेत की त्यांनी आता या ठिकाणी आपण बघू शकतो की यांचा पूर्णपणे जर तुम्हाला शक्य असेल बायोडाटा लक्ष्मण तुम्ही जरा आणलेला आहे. टॉप त्यावर अँगल त्यांनी- वरून हा. लक्ष्मण टॉप अँगल वरून आम्हाला सगळी गर्दी दाखवा एकदा आणि आपण बघू शकतो थांबूया. की त्यांनी हा त्यांचा बायोडाटा आणलेला आहे आणि हा बायोडाटा आपण बघू शकतो की त्याच्यात त्यांनी एकंदरीत पूर्ण कार्याचा त्यांचा अहवाल आणलेला आहे. ते सुद्धा आपल्या सोबत आहेत. मला सांगा की तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्याकडे उमेदवारी अर्ज मागितलेला आहे. तुम्ही काय काय सोबत कागदपत्र घेऊन आलेले आहेत आणि कोणत्या मतदारसंघासाठी तुम्ही आलेले आहे आणि कोणत्या कॅटेगरीसाठी आले? आम्ही आलेलो आहोत. मोठ्या प्रमाणात मतदान आहे आणि मराठा या जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये मराठा आणि कुणबी पाटील यांचा प्रभाव असल्यामुळे या ठिकाणी जरांगे पाटील साहेब यांचं